आता स्वर्ग बघू शकता, स्वर्ग. आणि आता बघा आता अटल टनलच्या बाहेर सगळं वाईट झालेलं आहे बर्फाच्या ह्यानी. कसं आहे एक नंबर वातावरण इथं. आणि असा व्ह्यू हिमाचल प्रदेश मधला तुम्ही जर इथं नाही आला तर आयुष्यात काहीच नाही केलं. बाहेर जे असं काही दृश्य दिसतंय ते तुम्हाला क्वचितच बघायला भेटेल, क्वचित, एकदम क्वचित. त्याला नशीब लागतं. आणि आज आमचं नशीब आहे की आता या लेह इथून लेह कारगिल इकडे जाता येतं. आणि इकडे फक्त 4x4च गाड्या आहेत बघा. तुम्हाला कुठली 2x2 गाडी दिसणार नाही. असं काही दृश्य दिसतंय ना, असं आहे ना जन्नत. आता टाइम सर सीट बेल्ट घाला. त्याची चेकिंग हे असते. हे बघा रिव्हर आहे साईड, देखो रिव्हर चला. हे रिव्हर आहे ती. कुठली नदी आहे? पाकिस्तान जा रहा है, चंद्रा नदी. कुठे पाकिस्तान. हे नदी ही बाजूने ही नदी आहे. नदी अख्खी झालेली आहे, फ्रीज झालेली आहे नदी. ही इथून पाकिस्तानला जाते असं सांगितलंय. क्या नाम आहे रिव्हर का? चंद्रा नदी होती. चंद्रा नदी पाकिस्तान. काय आम्ही मेन गोष्ट आम्ही मिस केली असते. आम्ही जर इकडे आलो नसतो तर पण येणारच होतो. आम्ही येणारच होतो 100%. टनलच्या पुढं असा काहीतरी व्ह्यू आहे. आणि इथं मध्ये नदी आहे, चंद्रा नदी. इथं काही दिसत असेल तुम्हाला, इथं जाते. असा मस्त असा व्ह्यू आहे. तुम्ही जर विजिट करत असाल तर अटल टनलच्या पुढं आल्याशिवाय तुम्हाला एन्जॉय करायचं नाही. आम्ही इथं 1-2 तास स्पेंड केला, मजा वाटली इथं. आता आम्ही परत चाललेलो आहे सोलंग व्हॅलीला. चला आता गाडीवाला येऊन थांबलेला आहे आमचा. आता चला बघू. आम्ही आता निघून चाललेलो आहे, गाडीत बसलो आहे. आता इथं झिप लाईनिंग आहे, तिथं बघणार आहे. झिप लाईनिंग जर जमलं तर करणार आहे आम्ही. आता मॅगी पॉईंट आहे पुढं, तिथं मॅगी खाणार. आता मॅगी पण खाऊया. मॅगी खाऊ गरम गरम. चला जेवलं नाही याला का इथं आल्यापासून मॅगी जेव. पुढं शिसूला गेलतो आम्ही, तिथून आल्यानंतर इथं थांबलो. आणि इथून खाली ब्रिजच्या खाली गेलतो आणि तिथंही फोटोशूट हे केलं आम्ही. असा हा व्ह्यू आहे, एक नंबर लोकेशन आहे मस्ट. आणि हे जे डोंगर दिसतात ह्याच्या मागं रोहतांग पास आहे. असं मस्त नजारा आहे. आणि इथे एन्जॉय करत आम्ही 1-2 तास काढलेले आहेत. चला आता आम्ही खाली निघालेलो आहे. आणि आता खाली सोलंग व्हॅलीला चाललेलो. चल सोलंग व्हॅलीला अजून. आता ह्या अटल टनलचा एंट्री पॉईंट आहे, तिथं आम्ही थांबलेलो आहे फोटो वगैरे काढायला. तिथून फक्त 4x4 गाड्या जाऊन देतात. आणि मस्त असं लोकेशन वाटतं. हे व्ह्यू हे एवढं बर्फ, घरांवर पण एवढं बर्फ हे झालेलं आहे. हे असं लोकेशन मस्त झालेलं आहे. इथं आता फोटो काढायसाठी थांबलेलो आहे. फोटो काढणार आहे आता आम्ही. आणि मग खाली जाणार आहे. आणि थंडीचे प्रमाण जरा वाढत चाललेलं आहे. ऊन कमी झाल्यामुळे थंडी ज़्यादा वाचत आहे सध्या. कैसे भी रोटेट करेंगे ना आप आ जाएंगे इसमें. ठीक है ओके. कुछ नहीं होता सर मेरे. चल चलो चलो भैया बैठ जाओ. टाइट है ना सब. देखो फुल जाए. ये देखो ऊपर का. ये भी